मित्रांनो, आता आपण आहोत या विहिरीच्या एकदम शेवटच्या भागात. बघा, हा इथला शेवटचा भाग आहे आणि इथेही विहीर आहे लास्ट. आणि इथून आपण आलेलो आहे. बघा, दोन विहिरी आहेत. ही पहिली बघितली आपण आणि ही शेवटची. थक गया मोठी आहे ना ही विहीर. म्हणजे मी इथून उभा आहे. बघा, इथून चालू होते तिथपर्यंत. तो गोल तुम्हाला वडाचं झाड तिथपर्यंत ही विहीर आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मी प्रजेश पार्टे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहे गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी आणि इथं आपण आज पाहणार आहोत बाई हरी वाव, म्हणजे स्टेपवेल आहे. इथं मोठी विहीर आहे. आपण अशीच विहीर अडलजला सुद्धा बघितली होती, अडलजची वाव म्हणून. तिथेसुद्धा आपण गेलो होतो. आणि पाटणची सुद्धा वाव आहे, तिथेसुद्धा आपण गेलो होतो. ही थोडीशी वेगळी आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी ही विहीर आहे. त्यावेळी जशी होती तशीच्या तशी वाव आत्तासुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. जे बांधकाम त्यावेळी केलं होतं, एकसुद्धा वस्तू खराब झाली नाही. जशीच्या तशी अजून तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. कुठे जाऊ नका, व्हिडिओ मस्त होणार आहे. आणि आपल्यासोबत अजय भाई म्हणजे व्हिडिओ तर भारीच असणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चलो तर फिर सुरुवात करते. मित्रांनो, आता आपण आहोत अहमदाबाद रेल्वे स्टेशनपासून, म्हणजेच कालूपूरपासून फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या आसपास. 4 पण जास्तच होईल, पण 3 किलोमीटर बघा, 3 किलोमीटरच्या आसपास आहोत. आणि इथे आज आपण पाहणार आहोत एक अशी वाव जी तब्बल 500 वर्ष जुनी आहे. तिचं नाव आहे बाई हरी वाव. आता आपण या विहिरीच्या मुख्य ठिकाणी, म्हणजे इथून या विहिरीमध्ये आपल्याला प्रवेश करता येईल, म्हणजे उतरता येईल असं ठिकाण आहे. आणि इथे तुम्हाला 8 खांबांवरती उभा असलेलं हे मंडप बघायला भेटणार आहे, जे सावलीचं काम करतं. म्हणजे त्यावेळी जर पाणी भरण्यासाठी कोण येत असेल त्यांच्यासाठी हे मंडप बनवण्यात आलं असेल, जे त्यांना बसण्यासाठी म्हणजे आराम करण्यासाठी बनवण्यात आलं होतं. हे बघा, जाईपर्यंत तुम्हाला 3 ते 4 स्टेपमध्ये असे मंडप बघायला भेटणार आहेत. पहिलं तर हा एकच माल्याचा आहे, पण पुढे पुढे गेलं तर तुम्हाला 2, 3, 4 माल्याचे असे मंडप बघायला भेटणार आहेत, जे सावलीचं काम करतात. आणि मध्येच हवा पास होण्यासाठी जागा सोडण्यात आली होती. आणि जसं जसं तुम्ही खाली जाल ना, तसं तुम्हाला प्रत्येक मंडपामध्ये ह्या अशा डिझाईन केलेल्या किंवा देवळ्या बघायला भेटणार आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला अनेक प्रकारच्या ह्या नकाशी बघायला भेटणार आहेत. बघा, 4 देवळ्या एका ह्याच्यात बनवण्यात आले आहेत, गॅलरी टाईप. हे बघा, आणि हे जे आहे ना, हे संस्कृत देवनागरी लिपीमध्ये हा फलक लिहिण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये या विहिरीची संपूर्ण माहिती लिहिण्यात आली. ज्याच्यावरती सर्व ह्या विहिरीची माहिती कोणत्या वर्षी बनवण्यात आली होती, काम चालू करण्यात आलं होतं आणि कोणत्या वर्षी पूर्ण करण्यात आलं होतं, सर्व माहिती या फलकामध्ये लिहिण्यात आली. अशी सेम पाटी पहिल्या गॅलरीमध्ये, म्हणजे आपण जिथे आता उभे आहोत तिथे तुम्हाला बघायला भेटणार, जी अरबी भाषेमध्ये लिहिले. हे बघा, याच्यामध्ये जे लिहिलं आहे तेच संस्कृत देवनागरी भाषेमध्ये आपण पहिली जी पाटी बघितली तिच्यामध्ये सुद्धा तसंच लिहिण्यात आलं होतं. जे कोणी बनवलं, किंवा कोणत्या वर्षी बनवलं, खर्च किती झाला, ते सर्व त्या पाटीमध्ये लिहिण्यात आलं आहे. हा जो समोरचा तुम्हाला भाग दिसतो ना, तिथपर्यंत आपल्याला उतरून जायचं आहे खाली. आपण आहोत पहिल्या माल्यावरती, वरून उतरते वेळी. आणि खालती आपल्याला अजून 4 माले उतरायचे आहेत. जिथपर्यंत पाणी लागत नाही तोपर्यंत पायऱ्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि जिथे पाणी संपतं तिथपर्यंत पायऱ्या समाप्त होतात. पहिलंच एक छोटंसं चौकोनी तलाव लागतं आणि त्याच्यानंतर 2 विहिरी आहेत, त्या आपल्याला शेवटला बघायला भेटणार आहेत. 2 विहिरी आहेत एकाच ह्या पूर्ण इमारतीमध्ये. हे बघा, ह्या आता आपण दुसऱ्या माल्यावर आहोत आणि दुसऱ्या माल्यावर सुद्धा तुम्हाला हे असं बघायला भेटणार आहे. बघा, हे पायऱ्या आपण उतरून इथपर्यंत आलो आहे आणि अजून आपल्याला खाली जायचं आहे. बघा, एक नंबर मित्रांनो काम केलं आहे. हे पूर्ण बांधकाम आहे ना मित्रांनो, हे ज्याची शैली आहे सोलंकी स्थापत्य शैली, जे तुम्हाला पूर्ण गुजरातमध्ये ह्या शैलीचे बांधकाम बघायला भेटणार आहे. आणि या विहिरीसाठी पूर्ण जो दगड वापरला आहे ना,
त्या दगडाला नाव आहे वाळूचा दगड म्हणून इकडे बोललं जातं. आणि पूर्ण गुजरातमध्ये ह्या बाजूला म्हणजे सौराष्ट्र असो किंवा कच्छ असो ह्या बाजूला तुम्हाला हा वाळूचा दगड म्हणूनच बघायला भेटणार आहे. बघा पूर्ण हा नक्षीकाम केला फूल आहे आणि त्या फुलाला अशी साखळी काढली आणि त्या साखळीला असे दिवे बनवण्यात आले. ते बघ एवढं जबरदस्त वाटतं ना बघायला. पूर्ण विहिरीमध्ये मित्रांनो एकसुद्धा जागा अशी नाही की त्याच्यावरती त्यावेळी ह्या लोकांनी नक्षीकाम असं म्हणजे कोरीव काम केलंच नाही. म्हणून एवढं जबरदस्त काम केलं आहे ना. आणि जसं आपण विहिरीच्या आतमध्ये म्हणजे खाली उतरतोय ना तसं विहिरीतील वातावरण एकदम थंडगार होत जातं. म्हणजे जेवढं आतमध्ये जाल ना तेवढं तुम्हाला गारवा जाणवणार. आता आपण आहोत विहिरीच्या मध्यभागी आणि तुम्हाला हा जिना उतरून यायचं नसेल म्हणजे जसं आपण खाली हे मजले उतरत आलो त्या प्रकारे जर खाली यायचं नसेल तर तुम्हाला दुसरे 2 जिने बघायला भेटणार आहेत जे सर्पिल आहेत. म्हणजे गोल गोल असं फिरून फिरून डायरेक्ट विहिरीच्या तलापर्यंत तुम्ही उतरू शकता असे बनवण्यात आलेत. हा वरचा भाग आहे जो आपण इथपर्यंत आणि बघा मधला जो भाग आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा ह्या लोकांनी नक्षीकाम केलं होतं. आता आपण आहोत विहिरीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जिथे आपल्याला एक चौकोनी तलाव बघायला भेटणार आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला 2 विहिरी बघायला भेटणार आहेत. आता आपण आहोत पहिल्या टप्प्यात जिथे हे पाणी तुम्हाला बघायला भेटते. हे बघा आणि समोरच दिसतं ना तिथे ही विहीर आहे. चला आपण आता पुढे जाऊन बघू थोडंसं जिथे पहिली विहीर आपल्याला बघायला भेटणार आहे. हे बघा आता मी आहे तलावाच्या आणि विहिरीच्या मध्यभागी. जी पहिली विहीर तो आपल्याला बघायला भेटते ना ती ही विहीर आहे आणि त्याच्या समोरच दुसरी विहीर आहे ती मुख्य विहीर आहे. हे बघा आता हे कोण पडेल वगैरे म्हणून सेफ्टीसाठी हे लावून ठेवले जाळी. हे बघा आणि तुम्हाला हीच विहीर वरूनसुद्धा बघायला भेटते आणि ती समोरची विहीर आहे ना तीसुद्धा आपल्याला वरून बघायला भेटते. एवढं जबरदस्त काम केलं नाही बघा. 5 माळ्यांवरून तुम्ही खाली बघू शकता. 5च्या 5 माळ्यांवरती आपल्याला जाण्यासाठी रस्ता आहे जो मी तुम्हाला बोललो होतो ना सर्पिल जिना आहे त्या जिन्याने आपण 5च्या 5 माळ्यावरती उतरू शकतो असं वरूनसुद्धा. इथपर्यंत तुम्हाला जर 5 माळ्यावरती ह्या 5 माळ्यांवरती जायचं असेल ना तर आपण जो मार्गाने आलो होतो ना त्या मार्गाने येता येणार नाही. तुम्हाला मी समोरच इथे दाखवतो. ही विहीर आणि ह्याच्या समोरच ही दुसरी विहीर आहे ही जी आपल्याला वरूनसुद्धा बघायला भेटते. हे बघा ही मुख्य विहीर आहे. इथे याच्यावरती सुद्धा आपल्याला ही जाळी टाकलेली बघायला भेटते सेफ्टी जी कोण पडेल वगैरे म्हणून. आणि बघा 5च्या 5 माळ्यांवरती या विहिरीमध्ये आकार देण्यात आला आहे 5च्या 5 माळ्यांचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यावेळी नक्षीकाम करण्यात आलं होतं. एवढं जबरदस्त कोरीव काम आहे ना. बघा हे देवळ्यासुद्धा आहेत त्याच्या आतमध्ये सुद्धा नक्षीकाम केलं आहे. बघा फूल आहे एक मोठं साखळी आहे आणि त्या साखळीला दिवे बनवण्यात आलेत. आपण वरूनसुद्धा बघणार आहोत. पहिलं मी तुम्हाला खालती डायरेक्ट घेऊन आलं कारण जेवढं काय बघण्यासारखं आहे ना ते विहिरीच्या आतमध्येच आहे कारण की पूर्ण विहीर ही जमिनीत आहे आणि त्याच्या आतमध्ये हे सर्व काम केलं आहे. मित्रांनो पूर्ण दगड हा या विहिरीसाठी वापरण्यात आला ना तो त्या दगडाला वाळूचा दगड इथे बोलला जातो. ह्या बाजूला सर्वात जास्त काम हे वाळूच्या दगडापासूनच केलं जातं. म्हणजे जेवढं हे सौराष्ट्र किंवा गुजरातमधील सौराष्ट्र एरिया आहे त्या भागातील सर्व वास्तू या वाळूच्या दगडापासूनच बनवण्यात येतात. आता आपण आहोत पहिल्या विहिरीजवळ आणि हे तुम्हाला वरचं दिसणं ही गॅलरी आहे विहिरीमध्ये बघण्यासाठी आणि त्याच्यावरती केलेलं काम बघा. हे बघा एकसुद्धा नक्षी किंवा कोरीव काम तुम्हाला वाकडं तिकडं किंवा वर खाली बघायला भेटणार नाही. एवढं जबरदस्त डिटेलमध्ये ह्या लोकांनी इथे काम केलं. हे बघा आत्ता आपण चाललो आहे अशा ठिकाणी जिथे वरूनसुद्धा खाली उतरता येतं. म्हणजे आपण मुख्य जिन्याने खाली उतरलो होतो ना त्याच्यापेक्षा 2 जिने वेगळे आहेत जे तुम्हाला विहिरीच्या जवळ डायरेक्ट घेऊन येऊ शकतात. जसं आपण उतरून आलो ना तेवढं उतरायला लागणार नाही. बघा हे छोटेसे 2 जिने आहेत 2 बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला. हे बघा दक्षिण आणि उत्तर बाजूला आहेत. जे आपण पूर्वेकडून जो जिना उतरून आलो होतो ना तो मोठा जिना आहे आणि आतमध्ये बघा एक माणूस उतरेल असा हा एक छोटा जिना बनवण्यात आला आहे. बघा समोरसुद्धा आहे आणि ह्या बाजूलासुद्धा म्हणजे डायरेक्ट तुम्ही विहिरीच्या तळापर्यंत जाऊ शकता उतरून किंवा या प्रत्येक माळ्यावरती येण्यासाठी हे बघा दरवाजे बनवले आहेत जिथे तुम्ही डायरेक्ट त्या माळ्यावरती किंवा त्या गॅलरीपर्यंत पोहोचू शकता. तर आपण जो पूर्वेकडचा जिना आहे ना त्याच्याने आपण इथपर्यंत जाऊ शकत नव्हतो म्हणून तर ह्या जिन्याने तुम्ही प्रत्येक माळ्यावरती उतरू शकता. आत्ता थोडीशी वाकलं वगैरे आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मी तुम्हाला इथून नाही दाखवणार वरती जाऊन तुम्हाला दाखवतो मी. चला आता परत आपल्याला जसं आलं तसंच वरती जायचं आहे. हा एक पहिलाच तलाव होता ज्याच्यामध्ये पूर्ण खालपर्यंत पायऱ्या आहेत. हे बघा जिथपर्यंत विहीर आहे ना तिथपर्यंत ह्या पायऱ्या आपल्याला बघायला भेटतील. मित्रांनो आता आपण आलो आहे वरच्या बाजूला आणि वरच्या बाजूला आल्यावर तुम्हाला ह्या 5 गॅलरी बघायला भेटतील ज्या आपण खालून बघितल्या होत्या.
देवळी वगैरे किंवा गॅलरी टाईप बनवले होते तेवढं सर्व आपण बघितलं होतं. आणि हे आता वरून कसं दिसतं ते तुम्हाला मी दाखवतो आहे. हे बघा, ह्या पायऱ्या खाली उतरण्यासाठी आपण इथूनच खाली गेलो होतो. हे बघा, इथून सुरुवात झाली होती पायऱ्यांची आणि विहिरीच्या तळापर्यंत आपण इथून खाली गेलो होतो. आता आपण समोरच्या बाजूने खाली उतरणार, जिथे विहीर आहे ना तिथून आपण खाली उतरणार. मी तुम्हाला आतून दाखवले होते दोन जिने जे उतरण्यासाठी बनवण्यात आलेत, त्याच्यानेच आता आपण खाली जाणार आहोत. हे बघा, एवढी मोठी विहीर आहे ना. हे बघा, इथे ही लाईन दिसते ना तुम्हाला, ह्या लाईननी मला असं वाटतं तिथून जी मुख्य विहीर आहे ना तिथून पाणी काढलं जात होतं. आणि तिथे पाणी काढल्यानंतर ही बघा, ही लाईन आहे ना, त्या लाईननी हे पाणी पुढपर्यंत पोचवण्यात येतं. एवढं जबरदस्त काम केलं ना, मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. हे बघा, जे 2 जिने आपण खाली बघितले होते ना त्यातला एक जिना इथून खाली जातो. जी पहिली विहीर आहे ना, ही बघा, ही तुम्हाला उजव्या बाजूला दिसतच असेल. आणि त्याच्या बाजूनेच हा जिना खाली उतरण्यासाठी बनवलेला. एकच माणूस एका वेळी जाऊ शकतो असा हे जिना आहे. हे बघा, इथून आता आपल्याला खाली जायचं आहे. समोरच्या बाजूला सेम जिना बनवण्यात आला आहे, तिथे सुद्धा आपण जाणार आहोत. पहिला आपण ही विहीर बघू आणि त्याच्यानंतर मग खाली उतरायला जाऊ. हे बघा, हा जॉईंट आहे लोखंडी. हे बघा, आणि ही वरून आपण जी खालून विहीर बघितली होती तीच विहीर आपल्याला आता वरून बघायची आहे. हे बघा, हा वरून खाली उतरण्यासाठी आहे. चला आपण पण इथून जाऊ. अजय इधर छोट्या छोट्या पायऱ्या बनवल्या, एवढ्या जबरदस्त आहेत ना मित्रांनो. सावकाश उतरावं लागेल. आणि हे बघा, हे लोखंड कडीसारखं आहे, गोल सर्कल. हे बघा, इथून आता पूर्ण खाली जाईपर्यंत हे अशा पायऱ्या आहेत. इथून तर आपण नाही जायचं. हे बघा, खालून आपण बघून आलं. एवढं हे बघा समोरचा भाग. आणि हे नीचे से देखा था ना वो है. बघा, हे सध्या तुटलेल्या अवस्थेत आहे, तुम्हाला बघायला भेटेल. वरचा भाग जो मेन असा होता तो. आणि हे बघा, हे विहीर जे आपण खालून बघितले. आता आपण एकदम वरच्या माल्यावर, पहिल्या माल्यावर, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. चला आता वरच्या बाजूला जाऊ. मित्रांनो, हे जे बनवलं आहे ना, हे आत्ता जी आपण खालून विहीर बघितली होती पहिल्या माल्यावरून, त्याच्यातून पाणी काढण्यात येत होतं. आणि मला असं वाटतं ह्या लाईनमधून हे बघा, हे पाणी पास करण्यात येतं. जिथे मी तुम्हाला दाखवणारच आहे शेवटला. हे बघा, ही मुख्य विहीर आहे जी आपण आता खालून बघितली होती. शेवटला जी विहीर आहे ती. आणि पाठी ही मस्जिद आहे. बघा, यातून पाणी काढण्यात येत होतं. आणि हा पाणी ह्या लाईनने, बघा, ही जी लाईन आहे ना त्या लाईनने पुढपर्यंत पोचवण्यात येतं. हे बघा, जे तुम्हाला पुढे दिसतं आहे ना तो चौकोन, जे छोट्या छोट्या टाक्या आहेत त्या टाक्यांमध्ये हे पाणी ह्या लाईनने पाठवण्यात येतं. ही बघा, ही शेवटची विहीर जी मुख्य विहीर आहे ती. आणि त्याच्यावरचं हे काम सध्या तुटलं आहे विटांचं असल्यामुळं, पण हे पूर्वी एकदम पॅक होतं. आणि हे बघा, तिथून पाणी काढलेलं ह्या लाईनने पुन्हा एकदा दाखवतं. ते बघा, तिथपर्यंत सोडण्यात येत होतं. चला मित्रांनो, आता आपली ही विहीर म्हणजेच बाई हरीर वाव बघून झाले. ही विहीर आहे अहमदाबाद रेल्वे स्टेशनपासून फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि हिचं बांधकाम जे सुरू करण्यात आलं होतं ते 1499 मध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि पूर्ण झालं होतं 15व्या शतकाच्या सुरुवातीला. आणि ही विहीर आहे 5 मजली विहीर, जे त्यावेळी बनवण्यासाठी खर्च होता 3,29,000 महमूदी. महमूदी म्हणजेच त्यावेळेचा जो राजा होता मोहम्मद, त्याच्या नावाची इथे करन्सी चालायची, त्यामुळे त्या करन्सीला महमूदी असं म्हटलं जायचं. म्हणजे रुपयामध्ये खर्च सांगितलं तर 3 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. आणि इथे 2 विहिरी आहेत ज्या आपण सुरुवातीला बघितलेत. आणि जी मुख्य विहीर आहे ती अष्टकोनी विहीर आहे आणि तिच्या मागची जी विहीर आहे ती गोल आकाराची विहीर आहे. आणि पूर्ण ह्या विहिरीची शैली ही सोलंकी स्थापत्य शैली म्हणून ओळखली जाते. आणि ह्या विहिरीला लागणारा दगड हा वाळूचा दगड म्हणून ओळखला जातो. चला तर मित्रांनो, आता आपली ही वाव बघून झाले. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा.
चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद.